हाय हॅलो नमस्कार सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। तर सकाळची खूप छान सुरुवात झाली होती। तर मी 4:15ला उठले होते। 4चा अलार्म लावला होता। 15 मिनिट इकडे तिकडे आपली जातातच। तर नंतर लगेच फ्रेश वगैरे झाले आणि लगेच बाहेरचं झाडायला लागले। तर ओवी पण माझ्या पाठोपाठ उठून बाहेर आली होती आणि तिला ना थोडंसं काही वाजलं की लगेच ती उठते, तिला जाग येते आणि बघू शकते तिला झोप म्हणलं जाऊन तरी पण बघत बसली होती मला। लगेच इथं बाहेरचं पुसून वगैरे पण घेतलं। 4चं म्हणजे अशा प्रकारे जर रुटीन ठेवलं ना सर्व कामे आपली ना खूप छान होतात। आणि एवढ्या लवकर जर कोणाला उठू वाटत नसलं तर 5ला जरी उठलात ना आपण 1 तास अगोदर तरी पण म्हणजे खूप छान होतं। आपल्या स्वतःसाठी पण टाईम मिळतो। आज व्यायाम वगैरे केला नाही मी, कारण मला आज दुसरे भरपूर कामं होते। कपडे पण वॉश करायचे होते, आज लेपन वगैरे करायचं होतं। ते सर्व पण मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे। तर आता हॉल बघू शकता, मी संध्याकाळीच सर्व आवरून ठेवते। दिवस मावळता झाडू वगैरे आपण मारतो ना 6 वाजता, त्या टायमिंगलाच सर्व बेडशीट वगैरे नीट करून झाडून वगैरे काढते। पण काय होतं, ओवी असल्यामुळे ओवी संध्याकाळी 10 वाजेपर्यंत खेळते बेडशीटावर वगैरे, त्यामुळे अशा प्रकारे ते होतात। म्हणून सकाळी उठल्या उठल्या मी अगोदर हॉल वगैरे आवराय घेते, कारण हॉलमध्ये कोणी येतंय जातंय आणि तसं तर मी सर्व लगेच आवरूनच घेते, पण अगोदर हॉलची क्लिनिंग वगैरे करते। तर उठल्या उठल्या अगोदर बाहेरचं झाडून घेतलं आणि लगेच मध्ये झाडायला घेतलं। बघू शकता हॉलपासून सुरुवात केली आहे झाडायला। आणि सगळ्या घरामध्ये मी सकाळी उठल्याबरोबर झाडू मारते, कारण पहिले लोक म्हणतात चांगलं असतं सकाळी झाडू वगैरे मारलेलं। तर माझं हे रोजचं म्हणजे रुटीन मी ठेवलेलं आहे। मध्ये मध्ये कंटाळा येत होता, म्हणजे ओवी कधी झोप येत नाही, संध्याकाळचं उठते तर कधी कधी कंटाळा येतो, पण मी असंच म्हणजे रुटीन ठेवतेच। तर बघू शकता, तर सर्व माझं घरातलं झाडणं पुसणं 5 वाजेपर्यंत सर्व झालं होतं माझं। नंतर लगेच ओवी उठली होती, त्यामुळे मला तिला पण झोपी घालायचं होतं, कारण लेकरं ना झोप नाही झाली की किरकिर वगैरे करतातच त्यामुळे। तर बघू शकता अगोदर हॉल वगैरे झाडला, लगेच किचन रूम पण झाडली। झाडून काढण्याच्या नंतर लगेच मला फरशी पुसायची होती, पण ओवी उठली असल्यामुळे तिला मला झोपी घालायचं होतं, त्यामुळे त्यामध्ये माझा अर्धा तास वगैरे गेला। आणि ती झोपली की लगेच मी परत कामाला लागले, लगेच पुसून वगैरे घेतले घरं। तर 6 वाजेपर्यंत माझे सर्व काम आवरली होती। बाहेर रांगोळ पण काढायची होती, तर ती पण काढून घेतली। लगेच फरशी पण पुसली, सकाळची फरशी पुसली ना खूप फ्रेश वाटतं। पण कधी कधी काय होतं, आपल्याला टाईम भेटत नाही, त्यामुळे मी कधी कधी दुपारी पण पुसते। आणि आज टाईम होता म्हणलं लगेच पुसून टाकावी, आणि तर लगेच रांगोळी पण काढली। आज गुरुवार असल्यामुळे अशा प्रकारे रांगोळी काढली आहे। कशी आली नक्की कमेंट करून सांगा। इथे बेडशीट मला चेंज करायचं होतं, 4 दिवसाला मी बेडशीट वगैरे चेंज करते, आणि ते लगेच दुसरं बेडशीट टाकलं आणि ते लगेच मी भिजू घातलं होतं, कारण भिजल्यामुळं खूप पटकन निघतं। आंघोळ करून घेतली आणि लगेच स्किन केअर करायला घेतलं। बघू शकता स्किन केअर नाही ना केलं तर तसंच दिवसभर राहतं आपलं, म्हणून म्हणलं आधी स्किन केअर करून घ्यावं। नंतर लगेच देवपूजा केली। 6:30 वाजेपर्यंत माझी हे सर्व कामे झाली होती, देवपूजा वगैरे सर्व। तर सकाळची देवपूजा झाली ना खूप फ्रेश वाटतं, बघू शकता। आणि मी गुरुवार वगैरे असलं ना आरती वगैरे करते आणि कापूर लावूनच आरती करते, खूप छान वाटतं। आज मला लेपन पण लावायचं होतं, तर लेपनासाठी मी हळद वगैरे वापरते। हळद, त्याच्यामध्ये गुलाबजल आणि थोडासा अष्टगंध टाकला होता, तर खूप छान म्हणजे एकदम सुगंध येतो, बघू शकता। आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि कापूर वगैरे असल्यास कापरानं आरती करायची, नसेल तर आपण साध्या म्हणजे आरतीने पण करू शकतो आरती। तर अशा प्रकारे आरती वगैरे केली, धूप वगैरे दाखविला आणि लगेच मला कपडे वगैरे खूप होते, ते धुवायचे होते अगोदर। तर माझे 7:30 वाजेपर्यंत हे बघू शकता किती कपडे होते, हे सर्व कपडे वगैरे झाले। ऊन पण छान आलं होतं, सकाळचं ऊन येतं आमच्या म्हणजे बाल्कनीमध्ये। तर लगेच मला कोमट पाणी प्यायचं होतं। रोज काय करते मी, आंघोळीच्या अगोदरच कोमट पाणी वगैरे करते, व्यायाम वगैरे थोडासा करून, कारण मी वेट लॉस करत आहे थोडं। तर इथं पाणी वगैरे पिलं आणि माठामध्ये पाणी भरायचं होतं, 2 दिवस भरून ठेवला होता माठ, नवीन माठ आहे ही, तर आज प्यायला टाकायचं होतं।
हे उचलत नव्हतं मला, त्याच्यामुळे अगोदर 2 पातेल्याने टाकलं आणि नंतर मग जार रिचवला त्यामध्ये. तर माठातलं पाणी प्यायलं ना खूप छान असतं, मला तर खूप आवडतं. इथं भेंडीची भाजी करायची होती, 2 मिरच्या कट करून टाकल्या, कारण ओवी जास्त तिखट खात नाही आणि मला हिरव्या मिरच्याची भेंडीची भाजी खूप आवडते. तुम्ही पण अशा प्रकारे ट्राय करा, खूपच छान लागते आणि अजिबात माझी भेंडी चिकट होत नाही, बघू शकता. आणि लगेच भाकरी पण करायच्या होत्या, भाकरी करून घेतल्या. सकाळचं सर्व कामे आवरली ना म्हणजे एकदम मनाला खूप फ्रेश वाटतं आणि कपडे वगैरे झाल्यावर तर सर्व म्हणजे आपली कामे वगैरे झाल्यासारखी वाटतात. तुम्ही पण नक्की म्हणजे 4 वाजता जरी नाही उठलात तरी 5 वाजता तरी उठण्याचा प्रयत्न करा, म्हणजे सकाळची कामे ना खूप पटकन होतात. इथं देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि माझ्यासाठी चहा आणि ब्रेड खाल्लं. ओवी पण उठली होती, तिला पण दूध दिलं होतं आणि लगेच सर्व चहा पाण्याचे वगैरे आणि स्वयंपाकाचे भांडे पडले होते ते वॉश केले. आमच्या इथं थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम झाला आहे, मी टाकी भरून ठेवतेच पण तरी पण सर्व कामे आवरून घेते. पाणी जाण्याच्या अगोदर 1 वाजता पाणी जातं, तर त्या अगोदर सर्व माझी कामे वगैरे होतात. तर लवकर उठल्यामुळे तर माझी काम खूप लवकर झाली होती. तर 9:30 वाजेपर्यंत माझं सगळं झालं होतं बघा, बघू शकता. सर्व भांडे पण घासले आणि नंतर लगेच किचन ओटा पण क्लीन करायला घेतला, म्हणजे आपलं खूप फ्रेश वाटतं. किचनवर राड असला ना तर म्हणजे दुसरं काम आपल्याला करायला सुचत नाही, त्यामुळे थोडेसे भांडे असलेले लगेच घासून घ्यावेत. आपण काय करतो भांड्याच्या बाबतीत, थोडे पडले ना भांडे की म्हणतो थोडेच आहेत नंतर सगळे एकदाच घासून, म्हणून असं करत करीत तेवढा मोठा ढिगारा पडतो. त्याच्यामुळे थोडे जरी पडले लगेच घासून टाकायचे. तर बघू शकता इथं भांडे वगैरे घासले, किचन क्लीन केलं आणि आता जेवण वगैरे राहिलं होतं ओवीचं माझं, आणि ओवीचं आवरायचं राहिलं होतं. तिला आंघोळ घातली होती मी, पण तेल वगैरे लावायचं राहिलं, तेल गन पावडर तिला केलं. बघू शकता ओवीची खूप मस्ती सुरू असते. आता जेवण राहिलं होतं, ओवीचं पण आवरलं. तर बघू शकता इथं जेवण वगैरे केलं. ओवीला भेंडीची भाजी खूप आवडते म्हणून मी करते. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तर चला आजचा ब्लॉग मी इथे एंड करते. बाय.